आपण पाहणार आहोत मुळाक्षरं, 14 खडी, जोडाक्षरं, तक्त्यांचा उपयोग विविध मनोरंजन पद्धतींनी करून वाचन सराव कसा करून घ्यायचा। नमस्ते। आता आपण मुळाक्षर ते जोडाक्षर चार्टचा वापर करून वाचन कसं घ्यायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी आपण या साधन साहित्याचा वापर करणार आहोत। हे साधन साहित्य डोरस्टेप स्कूलच्या मराठीच्या बॅगेमध्ये आहे। याचा उद्देश असा आहे की मुलांचं मुळाक्षर ते जोडाक्षर पर्यंतचं वाचन सराव होणे। मग हे साधन कसं आहे ते आधी आपण पाहूयात। असे चार्ट आहेत ज्याच्यामध्ये वरती मुळाक्षरे, वरती स्वर, मुळाक्षर तयार कसं होतं, क अधिक अ, क अधिक अ, क, मुळाक्षरे, त्याचे शब्द आणि त्याची वाक्य। याचप्रमाणे याच्या मागच्या बाजूला कान्याचे शब्द आहेत। म्हणजे आ वापरून, म्हणजे क ला आ लावला तर का तयार होतो याचा सराव, आणि मग त्याचे अक्षर, त्याचे शब्द आणि त्याची वाक्य। याचप्रमाणे आत्ता सांगितल्यासारखेच पहिली वेलांटी, याच्या मागच्या बाजूला दुसरी वेलांटी, पहिला उकार, त्याचे शब्द वाक्य, दुसरा उकार, त्याचे शब्द त्याचे वाक्य। एक मात्रा, त्याचे शब्द त्याचे वाक्य, ॲ, त्याचे शब्द त्याचे वाक्य, ऐ, त्याचे शब्द त्याचे वाक्य। म्हणजे हे बघत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की ऐ म्हणजे क ला ओ लावला की को होतो, ओ होतो, तो तयार कसा होतो, त्याचे अक्षर, त्याचे शब्द आणि त्याचे वाक्य। असं प्रत्येक चार्टवर स्वरचिन्हानुसार केलेलं आहे। हा ऑचा चार्ट आहे। औचा अम, रू, आणि आता जोडाक्षरांचे चार्ट आहेत। त्य, महचे शब्द त्याचे वाक्य, मागच्या बाजूला त्याच अक्षराला तेच अक्षर लावून तयार झालेले शब्द आणि त्याची वाक्य। स, श, य ला जोडून येणारी जोडाक्षरे, त्याचे शब्द त्याचे वाक्य, आणि मागच्या बाजूला रचे प्रकार। म्हणजेच या सर्व चार्टमधून पूर्ण 14 खडीचा सराव आणि जोडाक्षरांपर्यंतचं वाचन मुलांचं होणार आहे। चार्ट बघत असताना तुमच्या लक्षात आलंच असेल की मुळाक्षरांना पिवळा चार्ट वापरलेला आहे, 14 खडीसाठी हिरवे चार्ट वापरलेले आहेत, आणि जोडाक्षरांसाठी गुलाबी चार्ट वापरलेले आहेत। अशा प्रकारे हे साधन साहित्य तयार केलेलं आहे। याचा उपयोग वर्गामध्ये अडकवून ठेवण्यासाठी सुद्धा होतो। म्हणजे अडकवलेलं असेल तर मुलांचं येता जाता साईट रीडिंग होतं। जरी मुलं जोडाक्षरात नसतील आणि आधीचे चार्ट लावलेले जरी मुलांनी बघितले आणि आधीच्या चार्टचं वाचन त्यांचं चालू आहे आणि जोडाक्षरं त्यांना येत नाही आहेत, पण येता जाता मुलांची नजर चार्टवरून फिरते आणि त्यांचं आपोआप साईट रीडिंग होतं, आणि पुढे जाऊन ही जोडाक्षरं त्यांना शिकायचीच आहेत किंवा वाचायचीच आहेत। तर आत्ताच आपण बघितलं की साधन साहित्य आहे कसं। आता आपण हे बघूयात की याचा वापर करून मुलांबरोबर सराव कसा घ्यायचा। तर सुरुवातीला स्वर, आपण मुळाक्षरांचा चार्ट उदाहरण म्हणून एक घेऊयात। वरती स्वर आहेत सगळे, त्याच्यामध्ये ॲ, आ सुद्धा आहे, अर्धा क, पाय मोडलेला आहे म्हणजे अर्धा क, अधिक अ बरोबर क, आणि आता मुळाक्षरं, क अ लावून तयार झालेली सगळी मुळाक्षरं आणि त्याचे शब्द आणि त्याचे वाक्य। पूर्ण चार्टचं वाचन मुलांबरोबर घ्यायचं आहे। अ पासून आहा पर्यंत वाचन घ्यायचं,
त्याच्यानंतर तयार अक्षर कसं होतं ते सांगायचं आणि क पासून ज्ञ पर्यंतचं पूर्ण मुलांबरोबर वाचन घ्यायचं आहे. वाचन अक्षरांचं वाचन झाल्यावर शब्दांचं सुद्धा वाचन घेणं गरजेचं आहे. एक तर आपण पुढे म्हणून मुलांनी मागं म्हणायचं किंवा बोट ठेवायचं आणि सगळ्यांनी बरोबरच चार्ट वाचन घ्यायचं. आता एक थोडक्यात आपण वाचन बघूया. जग, जगन, मगर, कळस, सहल, नयन, गणपत अशा प्रकारे वाचायचं आहे. तुटक तुटक वाचायचं नाही आहे. जसं की ज ग न असं नाही वाचायचं आहे. सलग वाचण्याचा सराव मुलांना द्यायचा आहे. त्याचप्रमाणे खाली साधी वाक्य दिलेली आहेत. मुळाक्षर आहे म्हणून साधेच शब्द आणि साधीच वाक्य आहेत. तर एक वाक्य वाचून बघूयात आपण. तनय वर चल किंवा आई उसळ बनव अशा प्रकारे पूर्ण वाक्यांचं मुलांचं वाचन सगळ्यांनी बरोबरच घ्यायचं आहे किंवा आपण फक्त बोट ठेवायचं आणि मुलांनी सगळ्यांनी मिळून ते वाचायचं आहे. आता वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा आपण याच्या मागे काना आहे. आता वेगळ्या प्रकारे सुद्धा घेऊ शकतो. एक तर चार्टचं वाचन आपलं झालं. आता मुलांमध्ये कोणताही आता मुलांच्या क्षमतेनुसार चार्ट द्यायचे आहेत. म्हणजेच जे मुलांना येते जे आपण शिकवत आहोत तेच द्यायचं आहे. समजा वेलांटीतील मुलं आहेत, पहिल्या वेलांटीतील मुलं आहेत, तर त्यांनाच हा चार्ट द्यायचा आणि नेहमी असं अडकवूनच वाचन घ्यायला पाहिजे किंवा हातात पकडूनच घ्यायला पाहिजे असं नाही. अशा प्रकारे मुलांच्या मध्ये चार्ट ठेवायचे. चार्ट मध्ये ठेवायचा, बाजूनी मुलांना बसवायचं आणि मग याचं बोट ठेवून वाचन घ्यायचं. मग दोन दोन मुलांमध्ये सुद्धा वाचन करायला आपण देऊ शकतो किंवा दोन मुलांमध्ये खेळायला देऊ शकतो. कसं खेळायला देऊ शकतो बघूया. जी काही उपलब्ध वस्तू आहे ती मुलांनी टाकायची आहे आणि जिथे पडेल ते अक्षर वाचून दाखवायचं आहे आणि मग डोळे बंद करून टाकल्यावर कुठेही वस्तू पडते आणि मग ते अक्षर वाचून घ्यायचे. काय आलंय? शिक्षक, शिक्षक. तर मुलांनी ते अक्षर वाचणं अपेक्षित आहे आणि खाली जी वाक्य आहेत ती सुद्धा वाचणं गरजेचं आहे. एक तर सार्वजनिक वाचन पण घेऊ शकतो की वर्गामध्ये आल्या आल्या सगळ्या चार्टचं वाचन किंवा क्षमतेनुसार त्या त्या गटामध्ये समजा वेलांटीचा गट आहे त्यांना वेलांटीचं दिलं पण जोडाक्षराच्या मुलांना पण जोडाक्षरांचं चार्ट आपण देऊ शकतो. मग अशी सांगितल्याप्रमाणे जी कोणती मुलं जोडाक्षरामध्ये आहेत त्यांना हा चार्ट द्यायचा. खाली ठेवून त्याचं वाचन किंवा पाहून लिहायला देऊ शकतो किंवा दोघांमध्ये खेळायला देऊ शकतो किंवा डोळे बंद करून बोट फिरवायचं, दुसऱ्यांनी थांबा म्हणायचं आणि जिथे येईल ते वाक्य वाचायचं. काकांनी 57 शाळांना देणगी दिली. तर मुलांना दोघांमध्ये दिल्यामुळे एकमेकाला मुलं मदत सुद्धा करतात. मग जो मदत करणारा मुलगा आहे त्याचं पुन्हा दृढीकरण म्हणजेच उजळणी होते आणि दोघांचा मिळून सराव होतो. म्हणजे ताईंनी एका गटाकडे लक्ष दिलं तर दुसरा गट दोघांमध्ये खेळायला दिलं तर ताईंनी फक्त लक्ष द्यायचं की ते व्यवस्थित करतायत का. अशा प्रकारे वेगवेगळे चार्ट क्षमतेप्रमाणे देऊन मुलांचा वाचन सराव घ्यायचा आहे. आता ह्याला अडकवण्यासाठी दोरी आहे ती मगाशी आपण दाखवताना पाहिलेलीच असेल. तर वर्गामध्ये जेव्हा आपलं शिकवून झालं की वर्गामध्ये साईडला चार्ट अडकवून ठेवायचे आहेत. हे बॅक टू बॅक असल्यामुळे एकूण 18 चार्ट आहेत. तर बॅक टू बॅकचे 9च चार्ट होतात आणि कुठेही आपण बाहेर जिथे वर्ग लागला असेल तिथे किंवा वर्गामध्ये किंवा कुठेही अडकवून ठेवू शकतो आणि मग त्याचा सराव मुलांना वेगवेगळ्या प्रकारे आपण देऊ शकतो खेळातून. तर अशा प्रकारे चार्टचा उपयोग करून वाचन कसं घ्यायचं ते आता आपण बघितलेलं आहे. याचा उद्देश आपण मगाशी म्हटलो तसाच की मुलांचं वाचन सुधारायला पाहिजे, त्यासाठी चार्टचा आपण उपयोग करणार आहोत. नेहमी आपण म्हणतो की मुलांना वाचायचा कधी कधी कंटाळा येतो. तर प्रत्यक्ष हाताळायला वस्तू दिली की मुलांना ते जास्त आवडतं आणि लक्षातही राहतं. त्यामुळे मुलांना बोट ठेवून वाचन हे या चार्टवरून खूप छान प्रकारे घेता येतं आणि मुळाक्षर ते जोडाक्षरांपर्यंतचा मुलांचा खूप छानपणे आपण सराव घेऊ शकतो. तर अशा प्रकारे चार्टचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. थँक्यू.